नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा मराठीचा 5वा धडा शिकणार आहोत. आरुषचा प्रामाणिकपणा. आता ही गोष्ट आहे, प्रामाणिकपणा म्हणजे खरेपणा. तो आरुष कसा खरा होता त्याची छोटीशी गोष्ट आपल्याला पाहायची आहे. एके दिवशी शाळेच्या मैदानावर खेळताना आरुषला 100 रुपयांची नोट सापडली. त्याने ती उचलली. आता हा जो आरुष आहे तो मैदानावर खेळत होता आणि खेळता खेळता त्याला 100 रुपयाची नोट मिळाली, पैसे मिळाले 100 रुपये. त्याने उचलले आणि विचार करू लागला की हे पैसे कोणाचे असतील, आता काय करावं बरं. आरुषने त्याच्या मित्रांना 100 रुपयाची नोट सापडल्याचे सांगताच ते म्हणाले, अरे आरुष, आता ते पैसे तुझेच आहेत. पैसे उचलताना तुला कोणी पाहिलं नाही ना. शाळा सुटल्यावर या पैशातून आपण खाऊ विकत घेऊ आणि मजा करू. बघा किती मुलं हुशार आहेत. त्यांनी त्याला काय सांगितलं की तुला पैसे सापडले, त्यामुळे आता हे पैसे तुझेच. हे पैसे जेव्हा तुला मिळाले तेव्हा तुला कोणी बघितलं नाही, तेव्हा आता ह्या पैशाचा आपण खाऊया, मजा करूया. याबरोबर आरुष काय म्हणाला असेल बघूया. सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला परत करायची असते, हे आईवडिलांनी वेळोवेळी सांगितले, त्याला आठवले. त्याला म्हणजे कोणाला? आरुषला. आरुष मित्रांना म्हणाला, नाही रे, हे पैसे कोणाचे तरी आहेत. ते हरवल्यामुळे त्यांना काळजी वाटत असेल. आपण इतरांना दुःखी करून आनंद मिळवू नये. आता त्याच्या वडिलांनी सांगितलेलंच म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं असतं, कुठलीही वस्तू मिळाली तर ज्याची असते त्याला परत करायची असते. समजा तुला रस्त्यात मिळाली तर त्या पोलिसांना द्यावी किंवा शाळेजवळ मिळाली तर शाळेत द्यावी. असं आपल्याकडे ती वस्तू ठेवू नये. ज्या व्यक्तीची वस्तू हरवली असेल तो व्यक्ती अगदी काळजीत असेल, घाबरला असेल, त्याने कंप्लेंट कुठे केली असेल, कोणती वस्तू असू दे, तर ती वस्तू ज्याची असते आजूबाजूला जो परिसर आहे त्या परिसराकडे किंवा पोलिसांकडे नेऊन द्यायची असते. म्हणून त्याने आपल्या मित्रांना काय सांगितलं की पैसे कोणाचे आहेत हे कळले नाही तरीसुद्धा ते हरवल्यामुळे ज्यांना काळजी वाटते त्यांचे पैसे आपण त्यांना द्यावेत, कारण त्यांचे पैसे घेऊन आपण आनंद करू नयेत. आपण हे पैसे शाळेत बाईंकडे नेऊन देऊ. म्हणून आरुषने बाईंकडे ती नोट दिली. मग त्याला पटलं की आपण हे पैसे बाईंकडे द्यावे, कारण शाळेच्या मैदानात ते सापडले होते. दुसऱ्या दिवशी परिपाठच्या वेळी बाईंनी आरुषच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले. आता दुसऱ्या दिवशी परिपाठ याचा अर्थ आहे की शाळेचा अभ्यास सुरू होण्यापूर्वी शाळेत प्रार्थना होते. नंतर जो दिवस असतो त्या दिवसाचं महत्त्व सांगितलं जातं. त्या दिवसाच्या आधारावर एखादी गोष्ट सांगितली जाते, काही ज्ञानात्मक गोष्टी सांगितल्या जातात आणि मग तुमचे पाढे किंवा राष्ट्रगीत असं म्हणून त्या परिपाठाला सुरुवात होते आणि तो पूर्ण होतो आणि त्यानंतर शाळेचा अभ्यास सुरू होतो. मग यावेळी आरुषला सगळ्यांसमोर बोलवलं गेलं. त्याचा प्रामाणिकपणा सगळ्यांसमोर सांगितला गेला आणि सगळ्या शिक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं. त्याला एक सुंदर गोष्टीचे पुस्तक भेट दिले. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे त्याने हा प्रामाणिकपणा केला म्हणून शिक्षकांनी त्याला गोष्टीचं पुस्तक ही भेटवस्तू दिली आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या की पुस्तक दिलं. याचा अर्थ काय की त्याने हे दिलं म्हणून नाही, पण त्याने आज प्रामाणिकपणा दाखवला याचा त्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटला. म्हणून त्यांनी हे बक्षीस दिलं आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. म्हणजे या गोष्टीतनं आपल्याला हे शिकायचं आहे की एखादी वस्तू आपल्याला सापडली तर जी ओळखीची जागा आहे, ओळखीची व्यक्ती आहे, त्यांना ती नेऊन द्यावी. आता ह्या पाठाचे प्रश्न आपण बघायचे आहेत. आरुषला मैदानावर सापडलेली नोट किती रुपयांची होती? आपला हा प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या वाक्यातच दिलेलं आहे बघा. 100 रुपयाची नोट सापडली. म्हणजे तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे
आरुषला मैदानावर सापडली नोट 100 रुपयांची होती. आरुषच्या अंगी असलेला गुण कोणता? प्रामाणिकपणा. आरुष प्रामाणिक होता. आरुषने सापडलेली नोट कोणाकडे दिली? हे बघा इथेच आहे. पैसे बाईंकडे नेऊन देऊ म्हणजे त्याने आरुषने सापडलेली नोट शाळेतल्या शिक्षकांकडे दिली. आता योग्य की अयोग्य? रियांशने शाळेत सापडलेले घड्याळ शिक्षकांजवळ नेऊन दिले. बरोबर म्हणजेच योग्य. मंथनने व त्याच्या मित्रांनी त्यांना सापडलेल्या पैशातून खाऊ घेतला. अयोग्य. ओजसने बस स्थानकावर सापडलेली बॅग पोलिसांना आणून दिली. योग्य. आता हे विरुद्धार्थी आहे. आता इथे दिले तुमच्या मित्राची मैत्रिणीची एखादी वस्तू हरवल्यास तुम्ही तिला कशी मदत कराल हे तुम्ही स्वतः विचार करायचा आहे आणि तुम्ही लिहायचं आहे. आता ही विरुद्धार्थांच्या शब्दांच्या जोड्या. प्रामाणिक अप्रामाणिक. बरोबर. नंतर दिवस रात्र, सुंदर कुरूप, हरवणे सापडणे. ठीक आहे. या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.